एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालयामध्ये भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएशन महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये आणि 2423 जागांसाठी ही भरती चालू आणि फॉर्म भरणे 2 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। 23 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आपले जे पेपर यामध्ये होणार आहे जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये आपले पेपर यामध्ये होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला मंत्रालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो काम करावं लागणार आहे। एक लक्षात ठेवा, मंत्रालयामध्ये ज्या फाईल असते इकडल्या फाईल तिकडे नेणं तिकडल्या फाईल इकडे नेणं तर ह्या मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये। तर फॉर्म भरणे या भरतीचे चालूच आहे। तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर या भरतीमध्ये पगार वगैरे किती भेटणार आहे, वयोमर्यादा काय आहे, यामध्ये उंच वगैरे काय आहे, ग्राउंड वगैरे काय आहे, पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर पेपर असेल तर अभ्यासक्रम काय आहे यामध्ये, तर आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, काम आपल्याला कोणकोणतं करावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 हे 2423 जागांसाठी भरती चालू आहे आणि यामध्ये आपण जागांचा जर विचार केला कोणकोणते यामध्ये पद असणार आहे तर पहा, पहिलं जे पद आहे यामध्ये कॅन्टीन अटेंडंटचं पद आहे यामध्ये, त्याचबरोबर दुसरं फ्युमिगेशन असिस्टंटचं पद आहे, तिसरं ज्युनियर इंजिनियरचं पद आहे, चौथं टेक्निकल सुपरिटेंडेंटचं पद आहे आणि पाचवं सिनियर सायंटिफिक असिस्टंटचं पद आहे, सहावं गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टरचं पद आहे, त्याचबरोबर सातवं मॅनेजर कम अकाउंटंटचं पद आहे, आठवं फायरमॅनचं सुद्धा यामध्ये पद आहे, त्याचबरोबर 9वं सिव्हिलियन मोटार ड्रायव्हरचं सुद्धा पद आहे, 10वं टेक्निकल ऑफिसरचं सुद्धा यामध्ये पद आहे। तर यामध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। तुम्ही 10वीच पास आहे फक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुलं मुली तर 10वी पासवरच फक्त आपल्याला फॉर्म भरता येते। 12वीवर भरायचं असेल तर 12वी पासवर फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशनवर जर भरायचं असेल तर ग्रॅज्युएशनही भरता येते। तुमचा ग्रॅज्युएशन नाही झाला आहे 12वी नाही झाला आहे फक्त 10वीच आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। वयोमर्यादा जर विचार केला एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर या भरतीमध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार आहे। तर ही एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही यावर्षी या ठिकाणी भरती आली आहे आणि ही भरती दरवर्षी येते। मागच्या वर्षी सुद्धा ही भरती आली आणि मागच्या वर्षी या भरतीचं नाव काय होतं, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 भरती होती आणि याच्या अगोदर 11 होती, याच्या अगोदर 10 होती। तर आता हे एक एक या ठिकाणी वाढत चाललं। आता पुढच्या वर्षी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेजची भरती निघणार आहे तर ते 14 ची निघणार आहे। तर एक एक आकडा यामध्ये वाढत चालला, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर सिलेक्शन झालं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर आपल्याला मंत्रालयामध्ये काम करावं लागणार आहे। मंत्रालयामधले ज्या फाईल असते तर त्या फाईल आपल्याला इकडल्या तिकडे त्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे। तर हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे, मंत्रालयामध्येच काम करावं लागणार आहे। तर जे सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, त्याचबरोबर रक्षा मंत्रालय झालं, तर जे पण मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयामध्ये आपल्याला एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये या ठिकाणी काम करावं लागणार आहे। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर पहा, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा या भरतीमध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीच्या असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी 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 कोणत्याही कॅटेगरीच्या तरी सुद्धा यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे महिला उमेदवारांसाठी। आणि आपलं जर सिलेक्शन झालं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर स्टार्टिंगलाच पगार आपल्याला भेटणार आहे 30 ते 40 हजार रुपये
मेन आपल्याला स्टार्टिंगला भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर आता या भरतीमध्ये SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, उंची छातीची काही अट नाही, उंची कमी असेल तुमची तरी भरता येते, आपल्याला खूपच कमी उंची असेल तरी भरता येते, काही अट नाही आणि ग्राउंड यामध्ये नाही आहे, रनिंग वगैरे नाही आहे। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरवर होणार आहे। तर निवड प्रक्रिया जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं स्किल टेस्ट आहे, त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आता स्किल टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर ते सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। तर सर्वात अगोदर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर टोटल 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पण 200 मार्क्ससाठी हा पेपर असणार आहे, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे फक्त 1 घंट्याचा टाइम आपल्याला या पेपरमध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीचे। तर महाराष्ट्रातली जे पण जवळचे सेंटर आहे तर ते सेंटर आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर याच्या अगोदर तुम्ही जे पण पेपर दिले, ज्या पण सेंटरवर पेपर दिले असेल तर ते सेंटर आपल्याला जे SSC सिलेक्शन पोस्ट फेज मंत्रालय भरतीमध्ये आपल्याला भेटणार आहे। तर जे पण जवळपासचे जे पण आपले सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, नाशिक झालं, अमरावती झालं, त्याचबरोबर नागपूर झालं, त्याचबरोबर चंद्रपूर झालं, ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे जळगाव झालं, तर हे असे महाराष्ट्रातील भरपूर असे काही सेंटर आहेत, लक्षात ठेवा। तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जासाल तर तेव्हा तुम्हाला ऑप्शनच त्या ठिकाणी येणार आहे, तर जवळपासचं सेंटर तुम्ही त्या ठिकाणी चूज करता, जवळपासचं सेंटर टाकता, जे सेंटर टाकता ते सेंटर आपल्याला भेटणार आहे। तर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीचे जे पेपर आहे तर पहा 24 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत आपले यामध्ये पेपर असणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय ही जी भरती आहे तर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, स्किल टेस्ट। तर आता स्किल टेस्ट म्हणजे काय, तर त्याला जे टायपिंग सुद्धा म्हटलं जाते, तर सर्वच पदामध्ये टायपिंग लागत नाही, तर 1-2च काही यामध्ये काही पद आहे की त्यामध्ये टायपिंग लागते। इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग पाहिजे, त्याचबरोबर हिंदी 30 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग पाहिजे। तर 1-2च यामध्ये काही पद असणार आहे की त्यामध्येच टायपिंग असणार आहे, स्किल टेस्ट असणार आहे, बाकीच्या पदामध्ये टायपिंग नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10वी 12वी 5च्या लेवलचे जे पण पद आहे त्यामध्ये टायपिंग नसणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून 8-8 घंटे इमानदारीने अभ्यास करा, कारण की जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये होणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून अभ्यास करा, आतापासून इमानदारीने तयारी चालू ठेवा। तर चांगली 2 जून पासून फॉर्म चालू आहे आणि 23 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते, फक्त 10वी आणि 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येतील। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।